कळलं का मी सेकंड पार्ट करत आहे. सो तुम्हाला पहिला माझा फ्रीजचा लुक दाखवते. गोव्याचा एक मस्त मस्त किचन आणि हा पण आहे एक किचन आणि हा आमचा फ्रीज आहे. सो आता फ्रीजला मी उघडून बघते काय आहे काय आहे काय आहे. कायच नाही मिळत. नुसते मसाले भरून ठेवल्यात, भाज्या भरून ठेवल्यात. इकडे मला एक डब्बा दिसतो त्याच्यामध्ये चॉकलेट. अरे चॉकलेट सगळे संपवले माझ्या बहिणीने. बघितलंच कसे हावरटे लोक असतात. सो आता बघते वडापाव. चला चला आईच इकडे वडापाव होता. तुम्ही वडापावला पहिला नीट करून घेतलं. अरे डिश काढायची आहे मला. डिश एकदाच निघाली. चला गाईस आपण जाऊया हॉलमध्ये. मी वडापाव घेतलेला आता मी हॉलमध्ये आली. सो ठेवते इकडे वडापाव आणि इकडे ठेवते कॅमेरा. पडलं असतं. सो गाईस एकदम यम्मी. एकदम यम्मी आहे. सो गाईस मी पहिला संपवते मी तुम्हाला ब्लॉग दाखवते. ओके. आणि गाईज तुम्ही कधी वडापाव खायचा असेल ना तर यायचं तारापूरला आणि खायचं एकदम मस्तवाला वडापाव. सो मी खाते पटापट. सो गाईज माझं म्हणणं होतं का लास्टचा आता बाईट येतो मी तुमच्या ब्लॉगच्या दर्शनीच खाते. ओके गाईज मी खाला. तो चला मी कॅमेराला पकडते. 10 वेळा पडते माझ्या हातून. तर डिश तर झालेली आहे रिकामी. मला किचनमध्ये ठेवते. पाणी पण पियायचं आहे मला. सो गाईज आता माझा ना थर्ड पार्ट पण लवकर येत आहे. सो बाय.